हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। अखेर महिलांची प्रतीक्षा संपली आणि लाडक्या बहिणींना पैसे वाटप सुरू झाले। महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे की 15 जिल्ह्यात पैसे वाटप झाले। आज या 15 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप झाले। जर तुम्ही या 15 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला सुद्धा पैसे आलेले असतील। आताच तुम्हाला सांगतो कोणकोणते ते 15 जिल्हे आहेत, त्यामध्ये पैसे वाटप झाले। किती पैसे वाटप झाले, 2100 प्रमाणे झाले का 1500 प्रमाणे झाले का 4200 रुपये वाटप झाले, पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो। आणि तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे, त्यासाठी आत्ताच्या आत्ता व्हिडिओला लाईक करून टाका। सर्वात अगोदर बघू शकता 2100 + 2100 म्हणजे 4200 रुपये सुद्धा जमा झालेले आहे। आता कोणाला 4200 रुपये भेटले आणि कोणाला 2100 रुपये मिळालेले आहे ते तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगतो। पूर्ण आर्टिकल आलेला आहे। सर्वात अगोदर जे आनंदाची बातमी आहे त्या सर्वात अगोदर आपण पाहूया की लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपलेली आहे। खूप दिवसापासून महिला वाट पाहत होत्या लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार। मुख्यमंत्रीची बैठक सुद्धा झालेली आहे आणि सर्वात मोठं तुम्हाला काल जो व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये तुम्हाला सांगून दिलं होतं की उद्या तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आणि आज सर्वांच्या खात्यात पैसे जमा झाले। सर्वात अगोदर या 15 जिल्ह्यात वाटप झाले आणि लवकरच जर तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत नसाल तर तुम्हाला सुद्धा पैसे भेटून जाणार आहे आणि जर तुम्ही या जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला सुद्धा पैसे आलेले असतील। आणि असं याला कोई अट नाही, कुठलीच नाही, सर्व महिलांना पैसे मिळाले आहेत। अखेर प्रतीक्षा संपली, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। 15 जिल्ह्यात पैसे वाटप झाले। आज आत्ताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे। आता कोणकोणते ते जिल्हे आहेत त्यात पैसे वाटप झाले। सर्वात अगोदर तुम्हाला जिल्हे दाखवतो की कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले आणि इथं बघू शकता तुम्ही आता। तर सर्वात पहिला जिल्हा आहे तो सिंधुदुर्ग। बघा, तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळपास 2,40,00,000 बहिणींना आज पैसे आलेले आहेत। त्यांची केवायसी झाल्यानंतर त्यांना आज पैसे आलेले आहेत। दुसरा जिल्हा आहे तो रत्नागिरी, पुढचा जिल्हा आहे तो पुणे, त्यानंतर सोलापूर, त्यानंतर 5वा जिल्हा आहे तो बीड, 6वा जिल्हा आहे तो जालना, 7वा जिल्हा आहे तो छत्रपती संभाजीनगर, 8वा जिल्हा आहे तो धुळे, 9वा जिल्हा आहे तो नागपूर, 10वा जिल्हा आहे तो नाशिक, 11वा जिल्हा आहे तो गोंदिया आणि शेवटचा जिल्हा आहे तो चंद्रपूर। या 12 जिल्ह्यांमध्ये आज लाखो महिलांना पैसे सकाळीच आलेले आहेत। तर या 12 जिल्ह्यांमध्ये जवळपास 45 लाख लाडक्या बहिणींना पैसे जमा होणार आहे। बघा, 45 लाख बहिणींची संख्या आहे। या 45 लाख बहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे सकाळपासून जमा व्हायला तर संध्याकाळपर्यंत तुम्हाला मेसेज येणार आहे। काळजी करायची काही गरज नाही, तुम्हाला मेसेज येईल, नाहीतर तुम्ही बँकेत जाऊन चेक करू शकता। आता उरलेला प्रश्न की लाडक्या बहिणींना हे जे पैसे आता वाटप होत आहे तर या पैशांमध्ये सर्वात अगोदर सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी 3 टप्प्यामध्ये पैसे वाटप होणार आहे। सकाळी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे बघा, 3000 रुपये ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये आणि नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये। असं ज्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आला नसेल तर त्या बहिणींना ऑक्टोबरचे आणि नोव्हेंबरचे 1500 रुपये, 3000 रुपये देखील तुम्हाला जमा होणार आहे। आज सकाळी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी कोकणातील जिल्ह्यांमध्ये आज सकाळीच पैसे वाटप होणार आहे। या जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला मेसेज आला असेल। त्यानंतर येतो सोलापूर शहरासारख्या मोठ्या ग्रामीण एरियामध्ये दुपारपर्यंत मराठवाड्यामध्ये पैसे वाटप होणार आहे। तर उरलेला प्रश्न की लाडक्या बहिणींना जर तुम्हाला पैसे आले नाही तर बघा, केवायसी बाकी असेल तर लवकरात लवकर केवायसी करून घेणं गरजेचं आहे। तुम्ही केवायसी तुम्हाला करावंच लागेल, कुठलाही पर्याय तुम्हाला दिलेला नाही। तर आता ज्या बहिणींची केवायसी झाली असेल तर राज्य शासनाने एक ठराव केलेला आहे। या GRच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देतो की ज्या बहिणींचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल त्या बहिणींना पैसे येतील। तर बँकांची लिस्ट आलेली आहे, तुम्ही जर तुमचं खातं जर या बँकांपैकी असेल तरच तुम्हाला पैसे येईल, अन्यथा पैसे येणार नाही। 10 महत्त्वाच्या बँकांना दिलेला आहे हा कारभार। बघा, आता केवायसी झाल्यानंतर ज्या खासगी बँक आहेत त्या बँकांमध्ये आता तुमचं पैसे येणार नाही। खासगी बँकमध्ये ज्या बँकेचा स्वतःचा IFSC कोड नसो अशा बँकांमध्ये तुम्हाला पैसे दिले जाणार नाही। तुम्हाला फक्त पैसे 10 बँकांची लिस्ट आलेली आहे। या 10 बँकांपैकी तुमचं खातं असेल तरच तुम्हाला हप्ता जमा होईल, अन्यथा जमा होणार नाही। तात्काळ आपण त्या माहिती पाहूया की कोणकोणत्या बँका आहेत, त्या बँकांपैकी तुमचं खातं असेल तर पैसे येतील। पहिलं बँक आहे HDFC बँक। बघा, तुमचं बँक असेल HDFC बँक। दुसरा बँक येतो ICICI बँक। ICICI बँक मध्ये सुद्धा आता प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे।
त्यानंतर येतो बँक, कोटक बँक. कोटक बँक मध्ये जरी खातं असेल तरी देखील पैसे येणार आहे. येस बँक, कॅनडा बँक, युनियन बँक, इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, तसेच पोस्टामध्ये जरी खातं असेल असं 10 बँकांची नावं आलेली आहे. या 10 बँकांपैकी तुमचं खातं असेल तर तुम्हाला हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. या 10 बँकांपैकी वेगळं कुठलं बँक असेल तर तुम्हाला प्रतीक्षा लागणार आहे, कारण त्या बँकांना अजून प्रोत्साहन देण्यात आलेलं नाही. कारण केवायसी झाल्यानंतर तुमचा हा पहिला हप्ता असणार आहे, म्हणून या 10 बँकांना प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे. कारण या मोठ्या बँक आहेत यांचा स्वतःचा IFSC कोड असतो, म्हणून या बँकांमध्ये खातं असेल तरच तुम्हाला हप्ता जमा होईल, अन्यथा जमा होणार नाही. आम्ही दिलेलं आश्वासन पाळू हेच सांगितलेलं आहे, पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे. त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे, त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता त्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे. जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत. त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत आणि पुढच्या 2 दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत. अजून 11,000 कोटी रुपये हे काल आम्ही जे कॅबिनेटला परवा मान्य केले तेही आता येत्या 2 ते 3 दिवसात रिलीज होणार आहेत आणि तेही खात्यामध्ये जातील आणि अजून 1,500 कोटीची आम्ही प्रोव्हिजन केलेली आहे. त्यामुळे आमच्या खात्यामध्ये पैसे जाणं हे महत्वाचं आहे, ते आम्ही जाणं सुरू केलेलं आहे आणि माझा अंदाज आहे की पुढच्या 15 ते 20 दिवसात 90% खात्यात हे पैसे पोचून जातील. 10% कदाचित अनेक वेळा आम्हाला अनुभव आहे, खात्याच्या अडचणी असतात, त्या जाऊन सोडवाव्या लागतात, मल्टिपल खाती असतात, अशा प्रकारच्या गोष्टी असतात. त्यामुळे तेही आम्ही त्यांचेही जे बाकी 10% आहेत त्यांचेही आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू आणि फॉर्च्युनेटली याला कुठली आचारसंहिता नसते, त्यामुळे आचारसंहिता लागली तरी ही मदत त्यांच्या खात्यामध्ये जाऊ शकते. मधल्या कालावधीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि आदरणीय दादांच्याकडे सुद्धा त्या संदर्भातली चर्चा करण्यात आली आणि 31 डिसेंबर पर्यंत आपण KYC करण्याची मुदत ही वाढवत आहोत. म्हणजे जेणेकरून ज्या काही जिथं अतिवृष्टी झाली, पूर परिस्थिती झाली, तिथल्यांनाही महिलांना KYC साठी त्या ठिकाणी अधिकची मुदतीतून त्यांना KYC ची प्रक्रिया पूर्ण करता येईल. या व्यतिरिक्त ज्यांचे पतीचं निधन झालेलं आहे, वडिलांचंही निधन झालेलं आहे, अशांकडे जे सर्टिफिकेट नाही आहेत, म्हणजे अशांकडे त्यांचे जे डॉक्युमेंट्स नाही आहेत, त्यांचं डेथ सर्टिफिकेट असेल किंवा डिवोर्सचे न्यायालयांच्या जे काही डिवोर्सचे सर्टिफिकेट्स असतात, म्हणजे कोर्टचे जे डॉक्युमेंट्स असतात ते त्यांना अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा एखाद्या गावामध्ये एखादी एकल महिला असेल किंवा एखादी विधवा असेल, तिच्या पतीचंही निधन झालंय आणि वडिलांचंही निधन झालेलं आहे, अशा महिलेनी लाभार्थ्यांनी जर ते डेथ सर्टिफिकेट किंवा त्या डॉक्युमेंट्स जर तिथल्या अंगणवाडी सेविकेकडे उपलब्ध करून दिले तर ती त्याची जे सर्टिफिकेट आहे ती CDPO कडे देऊन त्या संदर्भातली सगळी प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकतील. आम्ही आजच त्या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा निर्गमित करत आहोत. त्याच्यामध्ये ज्या ज्या गावातल्या किंवा शहरातल्या तिथल्या अंगणवाडी केंद्र आहेत, ज्या अंगणवाडी सेविका आहेत, त्यांच्याकडे त्यांनी तशा पद्धतीचे कागदपत्र सबमिट करायचे. इन द मीन वाईल त्या मध्यंतरी त्या कालावधीमध्ये आम्ही वेबसाईटवर पण तशा पद्धतीचं ऑप्शन हे देण्याच्या दृष्टिकोनातून आमचं काम हे सुरू आहे. रोज साधारणपणे 4 ते 5 लाख महिलांचं KYC ची प्रक्रिया ही त्या ठिकाणी होत आहे. मधल्या कालावधीमध्ये थोडं 1-2 लाखावरती संख्या आलेली होती, पण नंतर पुन्हा एकदा त्या वेबसाईट आणि संबंधित विषयांवर काम करून आता ती पूर्वपदावर आलेली आहे. तर या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि दादा यांच्या सूचनेनुसार आपण ती 31